नाशिक लोकसभा जागेचा तिढा सुटला जरी असला तरी आता शिवसेनेतील लोकसभा उमेदवार नक्की कोण यावर चर्चा रंगू लागली। एकीकडे मंत्री भुजबळ यांनी निवडणुकीच्या चर्चेतून माघार घेतली आहे, परंतु हा तिढा जो आहे हा कुठेतरी सुटला पाहिजे आणि कामाला लागलं पाहिजे। आणि म्हणून मी स्वतः जे आहे या निवडणुकीतून माघार घेतो आहे आणि ज्याने मला सपोर्ट जाहीर केला नाशिकमध्ये, त्या मतदारसंघात, महाराष्ट्रातून इतर ठिकाणाहून काही फोन आले, त्या सगळ्यांचा मी मनापासून आभारी आहे। भुजबळांनी माघार घेतली। आता नाशिकची ही जागा शिवसेनेच्या शिंदे गटाला मिळणार यावर जवळजवळ शिक्कामोर्तब झालंय, परंतु 24 तास उलटून देखील शिवसेना नाव जाहीर करत नाहीये। शिवसेना आता नवीन उमेदवाराच्या शोधात तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित झाला। एकीकडे हेमंत गोडसे हे पॅम्पलेट वाटप करून प्रचाराला देखील लागलेत। ते प्रचाराला लागले असताना देखील त्यांच्या नावाची घोषणा का थांबली, त्यामुळे शहरात एक वेगळी चर्चा रंगू लागली। या स्पर्धेत हेमंत गोडसे यांच्यासह अजय बोरस्ते यांचं नाव देखील समोर आलंय। म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांचं नाव कट होऊन ते राजाभाऊ वाजे यांना देण्यात आल्याने ते नाराज आहेत। त्यांची अद्याप भूमिका समजली नाहीये, त्यामुळे त्यांचं देखील नाव चर्चेत येतंय। कारण विजय करंजकर यांना तिकीट दिले तर भगूर नगरपालिका आणि देवळाली कॅम्प इतर नगरसेवक हे दोन्ही पण शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात येतील। त्यामुळे शिवसेना सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे। याविषयी इच्छुक उमेदवार अजय बोरस्ते यांना विचारले असता ते काय म्हणाले, ऐकूया। शिवसेनेमध्ये आणि शिवसैनिकांमध्ये एक वेगळा आनंद आहे आणि उत्साह सुद्धा आहे। कारण माननीय छगन भुजबळ साहेबांनी जो एक मनाचा मोठेपणा दाखवून माघार घेतली, त्यामुळे आता ही जागा शिवसेनेला सुटेल याबाबत काही प्रश्न उरलेला नाही। त्यामुळे आता प्रत्येक जण कामाला लागलेला आहे। आमच्या दृष्टीनं उमेदवार हे महत्वाचं नाही, कारण उमेदवार हा शिवसेनेसाठी कायम धनुष्यबाण हाच असतो। शिवसेनेचं एक वेगळं जाळं त्या संपूर्ण मतदारसंघात पसरलेलं आहे। शाखा आहेत, भूतप्रमुख आहेत, शिवदूत आहेत आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेली जी कामं आहेत ती तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम सुद्धा आमच्या संघटनात्मक बांधणीच्या माध्यमातून झालेलं आहे। आणि मला खात्री आहे की ह्या 1-2 दिवसात उमेदवाराची घोषणा होईलच आणि ती झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण बघाल की लाखोंच्या मताच्या फरकाने आमचा उमेदवार हा निवडून येईल। आता या परिस्थितीचा संपूर्ण सर्वे करून शिवसेना ही जागा कोणाला देणार हे रविवारी संध्याकाळपर्यंत जाहीर केलं जाईल असं देखील समजतंय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजित सय्यद।